महापालिकेसाठीचं मतदान आहे 15 जानेवारीला आणि 14 जानेवारीला नेहमीप्रमाणे संक्रांत असते। या संक्रांतीच्या निमित्तानं पतंग उडवण्याची पूर्वापार प्रथा आहे। पण ही पतंगबाजी सध्या भाजप आणि शिवसेनेच्या रडारवर आली आहे। शिवसेना आणि भाजपला ही पतंगबाजी खटकली आहे। याचं कारण आहे की एमआयएमचं निवडणूक चिन्ह आहे पतंग आणि एमआयएमचा हा पतंग निवडणुकीपूर्वीच कापण्याचा भाजप आणि शिवसेनेचा प्रयत्न आहे। म्हणजे 15 तारखेला मतदान आहे आणि 48 तास आधी प्रचार थांबणार आहे। त्यानंतर मकर संक्रांत आहे, त्यामुळे त्यावेळेला जे पतंग उडवले जातील ते पतंग कदाचित हा आचारसंहितेचा भंग करू शकतील, कारण प्रचार थांबलेल्या काळात सुद्धा एमआयएमचा आपसूक प्रचार होणार आहे या पतंगबाजीमुळे। त्यामुळे हा पतंग त्यांचं निवडणूक चिन्ह म्हणून ते गोठवा अशी मागणी शिवसेनेनं निवडणूक आयोगाकडे केलेली आहे, भाजपनं केलेली आहे। काय नेमकं घडणार आपण पाहूयात। निवडणुकीआधीच एमआयएमची पतंग शिंदे गट आणि भाजप काटणार। एमआयएम विरोधात निवडणूक आयोगात धाव। सणाच्या माध्यमातून पतंग चिन्हाचा राजकीय प्रचार। शिंदे गटापाठोपाठ भाजपकडून पतंग चिन्हावर आक्षेप। ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजेच एमआयएम 2014 मध्ये पहिल्यांदाच एमआयएमनं पतंग चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवत महाराष्ट्रात एंट्री केली। त्यावेळी इम्तियाज जलील आणि वारिस पठाण हे 2 आमदार निवडून आले। तेव्हापासून एमआयएम महाराष्ट्रातील प्रत्येक निवडणूक पतंग याच चिन्हावर लढवते आहे। पण यंदाच्या महापालिका निवडणुकीत याच पतंग चिन्हावर आक्षेप घेतला गेला आहे। भाजप आणि शिंदे गटाला एमआयएमच्या याच पतंग चिन्हाची धास्ती आहे। 15 जानेवारीला महापालिका निवडणूक होते आहे आणि 14 जानेवारीला मकर संक्रांत आहे। मकर संक्रांतीत पतंग मोठ्या प्रमाणावर उडवतात आणि हे चिन्ह एमआयएमचं सुद्धा आहे। त्यामुळे पतंग चिन्ह गोठवण्याची मागणी शिंदे गट आणि भाजपनं केली आहे। संक्रांतीच्या सणामध्ये पतंग हा 8-10 दिवस उडवला जातो। हा काही एका दिवसाचा कार्यक्रम नाही आणि लाखोने करोडो पतंग या टायमाला विकल्या जातात आणि हे एका पक्ष त्याच पिरियडमध्ये जेव्हा आपको सोचना चाहिए कि मकर संक्रांति एक बहुत कई सालों से ये फेस्टिवल बनते हुए आ रहा है और आगे भी बनेगा और हम इसका विरोध करते हैं। संजय सिरसाट साहब जो है औरंगाबाद के पालक मंत्री है, इतने बड़े पोस्ट के जो आदमी है, इन्होंने ऐसा बालिश स्टेटमेंट देना बोले तो मेरे को तो हंसी आ रही है कि भाई पतंग उड़ना नहीं। अब मकर संक्रांति एक सन है, अगर मकर संक्रांति को पतंग नहीं उड़ाएंगे तो कब उड़ाएंगे। और दूसरी बात ये है कि अभी घड़ी का साइन है, राष्ट्रवादी की घड़ी भी बैन कर दो, पूरे शहर के लोग घड़ी लेके घूम रहे। शाहगंज में हमारे पास एक पूरा टावर है, उसको ढकेंगे घड़ी का, या पंजा कांग्रेस का साइन है, तो क्या हाथ काट देते लोगों के। निवडणुकीत पक्षाच्या चिन्हावर आक्षेप घेण्याची ही पहिलीच वेळ नाही आहे। यापूर्वी सुद्धा पोलिसांच्या बोधचिन्हांमध्ये असलेल्या पंजावर आक्षेप घेण्यात आला होता। त्यामुळे शिंदे गट आणि भाजपकडून होत असलेल्या पतंग चिन्ह गोठवण्याच्या मागणीवर निवडणूक आयोग काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। मोहसिन शेख, NDTV मराठी, संभाजीनगर। सरन्यायाधीश पदावरून नुकतेच गवई हे निवृत्त झालेले आहेत। राजकारणावर त्यांची मतं काय आहेत, त्याचबरोबर हिंदुत्ववादी ट्रोलिंगचा त्यांनी सामना कसा केला याविषयी त्यांच्याशी बातचीत केली आमचे डिजिटल हेड श्रीरंग खरे यांनी। आपण पाहूयात।